नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. स्वयंसिद्ध वस्तू महोत्सवाचे धुळ्यात झाले. आमदार मंजुळाताई गावितांच्या हस्ते उद्घाटन. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे जिल्हास्तरीय स्वयंसिद्ध सरस वस्तू महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे धुळ्यातील डाएट कॉलेज येथे आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान उद्घाटनापर भाषण करताना आमदार मंजुळाताई गावित यांनी सांगितले की महिला बचत गटांमार्फत तयार केलेल्या वस्तू अत्यंत दर्जेदार असून या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आमदार मंजुळाताई गावित यांनी केले. दरम्यान उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आदी मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती. आपल्या समोर आजच्या 8 मार्चच्या अतिशय शुभ अशा दुपारी उपस्थित असलेल्या प्रत्येक तालुक्यातून आलेल्या 400 भगिनी, एकूण 100 भगिनी ताई प्रत्येक तालुक्यातून आलेल्या आहेत. आम्ही खुर्च्या 400 आणल्या होत्या, पण मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त आल्यात. काही महिला बाहेर पण बसल्यात आणि बचत गटांमध्ये ज्यांचे स्टॉल लागलेत त्या सुद्धा महिला, सर्व उमेदचं कॅडर, सगळ्यांचं मी खूप खूप आजच्या या उद्घाटन प्रसंगी सगळ्यांचं मी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम 8 मार्च जागतिक दिनाच्या सर्व महिला भगिनींना मी प्रशासनाच्या वतीने, माझ्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व नारी शक्तीला सलाम करतो. आपण आपली सगळी घरची कामं करून ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं घर ओलांडून या ठिकाणी आलात, हीच मोठी कौतुकाची बाब आमच्यासाठी आहे. असं म्हणतात की नारीचे जगात आहे कर्तृत्व विशाल. या ठिकाणी विशाल नरवडे सर बसलेले आहेत. तीच खरी प्रत्येकाच्या ऊर्जेची मशाल. ह्या प्रास्ताविक करताना उमेद अभियान म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान जीवनोन्नती अभियानाला धुळे जिल्ह्यामध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने सन 2018 पासून सुरुवात झाली. या अगोदर हे अभियान राबवण्या अगोदर आपण स्वर्ण जयंती ग्राम स्वराज रोजगार योजना म्हणून बचत गटांची चळवळ राबवत होतो.